आत्मविश्वास ही एक प्रचंड मानसिक शक्ती आहे. ती फार प्रबळ आहे. शारीरिक शक्तीपेक्षाही प्रबळ आहे. माणूस शरीराने दुबळा आणि अपंग असला तरीसुद्धा आत्मविश्वासाच्या बळावर तो अशक्य गोष्टीसुद्धा शक्य करून दाखवतो. एखादी व्यक्ती निरोगी आणि दणकट असते, त्याची मानसिक शक्तीसुद्धा खूप चांगली असते. पण त्याच्या ठिकाणी जर आत्मविश्वास जर नसेल तर त्याच्या दोन्ही शक्तीचा, शारीरिक आणि मानसिक शक्तीचा त्याला काहीही फायदा होत नाही. निसर्गानं आपल्याला आरोग्य, ताकद आणि इतरही खूप साधनं दिलेली आहेत. त्यामुळं माणूस प्रचंड कार्य करू शकतो. अशी कामं सुरुवातीला आपल्याला अशक्य वाटतात. पण जर आपल्याकडे आत्मविश्वास असेल, तर आत्मविश्वासाच्या बळावर आपण खूप कार्य सहज करू शकतो. आपलं ध्येय, आपली स्वप्न, आशा, आकांक्षा या पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठली असेल, तर ती म्हणजे आत्मविश्वास. आपल्याकडे स्वतःचा आत्मविश्वास आणि त्याच्याबरोबर त्याच्या जोडीला सतत परिश्रम करण्याची गरज असते. जेव्हा कधीही तुम्हाला यश मिळायला कठीण वाटत असेल, तेव्हा एका गोष्टीचं आपण निरीक्षण करायचं. त्यावेळी तुमच्याकडं असलेला आत्मविश्वास कमी झाल्यामुळं तुम्हाला म्हणावं तसं यश मिळत नाही. आत्मविश्वास जागा झाला की माणसाची सुप्तशक्ती जागी होते आणि त्याच्या मनामध्ये शंका, संशय, अविश्वास आहे तो आपल्या आयुष्यामध्ये यशाचं शिखर गाठू शकत नाही. म्हणून आत्मविश्वास जो आहे तो आपल्या आयुष्यामध्ये जगातली सगळ्यात आश्चर्यकारक शक्ती आहे. विजयाची इमारत आत्मविश्वासाच्याच पायावर उभी राहते. आत्मविश्वासाचा अभाव असेल तर त्यातून निराशा आणि अपयश निर्माणच होणार आहे. ज्याचा स्वतःवर विश्वास आहे त्याच्या आयुष्यामध्ये अपूर्व सामर्थ्य निर्माण होतं. अशा माणसाला जगामध्ये काहीच अशक्य नसतं. आत्मविश्वासामुळे त्याची सुप्त शक्ती जागृत होते आणि दसपट वाढते सुद्धा. थोडक्यात असंच म्हणा ना, आत्मविश्वासामध्ये उच्चारलेल्या शब्दामध्ये सुद्धा वज्रासारखी ताकद असते.